शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, आजही गारपीट, वादळी पावसाचा इशारा, राज्यातील पिकांना मोठा तडाखा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना ठगणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील करा, कृषी मंत्र्यांचे आदेश। पुढली मोठी बातमी निघते, 2.5 लाख शेतकऱ्यांनी भरला पीक विमा, नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणींना दिलासा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी, विरोधकांचा सवाल। पुढली मोठी बातमी निघते, साठवलेल्या खतांची जुन्या दरानेच विक्री, कृषी मंत्र्यांची सूचना। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, हवेत गोळीबार प्रकरणी परळीत तिघांवर गुन्हा दाखल, व्हायरल व्हिडिओ नंतर बीड पोलिसांना अखेर जाग आली। पुढली मोठी बातमी निघते, छतावरील सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचं काम भारी, केंद्राकडून 260 कोटींचं बक्षीस। पुढली मोठी बातमी निघते, बारदाना नसल्याने 5 दिवसांपासून सोयाबीन खरेदी थांबली, विक्रीसाठी नापेड खरेदी केंद्रावर गाड्यांच्या रांगा, शेतकरी हातबल। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना वेळ आमोशा पावली, 1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप 2023चा दुसरा टप्पा पीक विमा जमा, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।